हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहे सकाळचे 9:30. तर इथे आमच्या सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला होता. तर जी काही नाश्त्याची भांडी होती, तर ती सगळी आता इथे आवरून घेतेय. तर आज जायचं आहे मला माझ्या मम्मीकडे, म्हणजे माहेरी चालली आहे आज मी. तर आज माहेरी जात असताना घरातून मला माझे दोन्ही मुलं म्हणाले, "मम्मी, जेवणाचं तू काय करणार आहेस आमच्या?" तर मग मी म्हटलं, की "आता मी दोन्ही वेळेस बनवून जाते आणि उद्या म्हणजेच रविवारी तुम्ही काहीतरी बाहेरून मागवा आणि नाश्ता आणि जेवण मागवून बाहेरून म्हणजे खाऊन घ्या तुम्ही." तर तसं म्हटल्यानंतर बस मुलांना तर काय बाहेरचंच खायचं असतं. तर तो एक चान्स त्यांना मिळाला आणि मी काय केलं आज म्हणजे शनिवारचं मी हा व्लॉग तुमच्याशी शेअर करतेय. तर शनिवारी मी माझ्या मम्मीकडे चाललेले. तर आज मला दोन्ही वेळचा स्वयंपाक करून जायचंय. तर इथे ना थोडंसं डस्टिंग वगैरे करून घेते आणि बाकीचं सगळं नंतर आवरणार आहे. तर हे बघा हे ना एक म्हणजे इथे मी एक हा कॉर्नर पीस लावलाय म्हणजे टीव्हीच्या खाली. तर तिथे थोडंसं असं ट्रॉफी वगैरे ठेवलेले आहेत आणि त्या दिवशी ना परवाच्या दिवशी वॉकिंगवरून येत असताना मी असं मस्तपैकी नर्सरीच्या इकडनं येत होते. तर इतकी छान अशी फुलझाडं होती. गुलाब, त्याच्यानंतर चमेली, त्याच्यानंतर शेवंती आणि खूप सारी शोची झाडं. पण रोज ना जाता-जाता या शेवंतीकडे माझं लक्ष रोज जायचं आणि रोज मला असं वाटायचं, की ही शेवंती मला घ्यायची आहे म्हणून. तर मग ना परवाच्या दिवशी मी आणि माझ्या मैत्रिणींनी ही 2 झाडं विकत घेतली. तिने एक घेतलं आणि मी एक घेतलं. शेवंती मला फार आवडते कारण की म्हणजे ही ना शेवंती घेतल्यानंतर मला ना कुठेतरी माझ्या लहानपणाची आठवण होते. कारण की जिथे मी म्हणजे आम्ही जिथे चाळीमध्ये राहत होतो, तर त्या चाळीमध्ये ना आमच्या घरासमोर बऱ्यापैकी अशी जागा होती. तर वडिलांनी तिथे ना अशी खूप शेवंतीची झाडं, त्याच्यानंतर मोगऱ्याची, गुलाबाची, शोची झाडं अशी लावून ठेवलेली. तर हे शेवंतीला बघितलं ना, की मला माझी म्हणजे लहानपणीची आठवण येते. तर ते एक झाड खरेदी केलं आणि त्याला ना मला एक हँगिंग फ्लॉवर पॉट असतो. तर फ्लॉवरिंग पॉट तर त्याच्यामध्ये मला ते लावायचं म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे. तर आता मम्मीकडे जाणार आहे म्हटल्यानंतर तिथे कशी भावाची लहान मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी ना थोडासा खाऊ वगैरे घेऊन जाणार आहे. तर थोडेसे आपण जे थंडीमध्ये बनवलेले जे लाडू वगैरे होते, तर ते थोडेसे घेऊन जाणार आहे. लहान मुलाला ना भावाच्या केक फार आवडतो. तर केक आता लहान मुलांना काय आवडतं नाही का, चॉकलेट, केक असंच काहीसं आवडतं. तर तसं काहीसं मी आता घेऊन जाणार आहे. आणि आमचा छोटासा बाबू जो आहे, भावाचा मुलगा, लहान बेबी, तर त्याच्यासाठी ना मी घरात काढलेलं जे तूप होतं, साजूक तूप, तर ते घेऊन जाणार आहे. तर आत्तू येणार आहे म्हटल्यानंतर ना 2 दिवसापासून ते त्याच्या मम्मीच्या मागे लागलेत, "आत्तू कधी येणार आहे? आत्तू कधी येणार आहे?" म्हणून. तर दुपारी म्हणजे मगाशीच माझ्या वहिनीचा फोन आलेला लहान्या, की म्हणत होती, "ताई निघाल्या की नाही?" म्हणून. तर म्हटलं की "नाही गं बाई," म्हटलं, "घरातलंच आवरते आणि आता निघतीये" म्हणून. घरातलं कितीही आवरायचं म्हटलं ना, तर म्हणजे आपण कितीही आवराआवर करायचा जरी प्रयत्न केला, तरी असं काही ना काही मध्ये येतं, की त्याच्यामुळे ना वेळ होतच जातो. आज मी ठरवलेलं बरोबर मी 11:30 ते 12 वाजता घरातून निघेन मम्मीकडे जाण्यासाठी. पण नाही जमलं मला ते निघायला तेवढं. तर मला आता साधारणपणे 1 ते दीड तरी वाजणार आहेत निघायला. तर सगळा स्वयंपाक वगैरे करून जाणं देखील गरजेचं आहे. तर इथे खाऊची बॅग वगैरे भरलेली आहे आणि आमच्या बाबूसाठी म्हणजे भावाच्या मोठ्या मुलासाठी ना आता तो जस्ट ज्युनियरला गेलेला आहे म्हणजे प्ले ग्रुप असेल त्याचं. तर त्याला ना आता सध्या म्हणजे स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन असं शिकवताय. तर त्याला प्रॉपर असं लेटर वगैरे काढता येत नाही. तर मी काय केलं ना Mishoवरून ट्रेसिंगच्या ज्या बुक असतात ना, अल्फाबेटिकल, त्याच्यानंतर नंबरच्या, त्याच्यानंतर मॅथ्सच्या, ड्रॉइंगच्या. तर अशा ना त्या बुकचा असा 4 सेट होता ट्रेसिंग बुकचा. तर मग तो 4 सेट हा मागवलेला आहे आणि त्याच्यासोबतच हा मॅजिक पेन मागवलेला आहे. तर आता हे त्याला दिलं ना, तर खूप खुश होईल बरं का. तर घरामध्ये लागणारे ऑर्गनायझर, त्याच्यानंतर मुलांचे अशा प्रकारचे स्टडी मटेरियल तर हे सगळे स्वस्त मिळतात Mishoवरती. स्वस्त आणि मस्त असा ऑप्शन आहे Mishoचा. त्याच्यामुळे ना असं काही मागवायचं असेल ना, तर Mishoवरून आपण बिनधास्तपणे मागवू शकतो. तर इथे मुलांची ही बॅग मी तयार केलेली आहे आणि मी चेक केलंय काही विसरलं तर नाही ना, कारण की मग आयत्या वेळी निघते वेळी ना मध्येच काहीतरी राहून जातं. म्हणून मी आता ही बॅग भरून घेतली.
तर बॅग वगैरे भरून झाल्यानंतर आता स्वयंपाकाला लागलेली आहे. आज आहे पौर्णिमा आणि आज आहे माझा उपवास. तर मग पौर्णिमा म्हटल्यानंतर ना मी दुपारी 12 वाजता उपवास सोडते आणि मग रात्री असं काहीच वगैरे खात नाही. तर मग आता इथे स्वयंपाकामध्ये आज काय करणार आहे, तर शेवयांची खीर करणार आहे, भरली वांगी बनवून जाणार आहे आणि सोबतच डाळ आणि भात, चपाती. तर इतकं सगळं जास्तीचं बनवून जाणार आहे. तर पलीकडच्या टोपामध्ये ना मुगाची डाळ भरपूर बनवून घेतलेली आहे मी, कारण की मुलांना मुगाची डाळ फार आवडते. त्याच्यामुळे जास्तीचीच बनवून ठेवली मी आणि आता इथे शेवया तुपावरती भाजून मस्तपैकी शेवयाची खीर करणार आहे. आणि भरली वांगी जी आहेत ना, तर ती अशी सुकीच बनवणार आहे बरं का, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त असा रस्सा वगैरे काही बनवणार नाहीये मी. तर हा जो लोखंडी तवा आहे ना, यावरती पटकन पटापट असं काही भाजायचं असेल ते भाजलं जातं, जास्त वेळ लागत नाही आणि तवा आधीच गरम होता, त्याच्यामुळे पटकन या शेवया वगैरे मी भाजून घेतल्या. आता हे जे दूध होतं ना फ्रिजमधून काढलंय मी आणि थोडंसं गरम करून घेतलं. तोपर्यंत तर बाकीचं सगळं काम उरकत होते. तर या गरम दुधामध्येच मी या भाजून घेतलेल्या शेवया घालून घेतल्या आणि आता इथे वेलची निवडून घेतलेली आहे. दाणे काढून घेतलेत वेलचीचे आणि हे जे बदाम वगैरे आहेत ना, तर त्याला अशा पद्धतीने फोडून घेते. तसं तर मी सुरीने कट करायला पाहिजे होतं. पण ना वेळ आता मला असं वाटतं, की फार पटापट चाललाय म्हणून मी ना काय केलं, अशा पद्धतीने बदामाला असं फोडून घेतलेले आहेत. लगेचच त्याचे तुकडे होतात ओबड-धोबड आणि ते आता थोडेसे तुपावरती भाजून पुन्हा या खीरमध्ये घालून घेणार आहे. आता वेलची पावडर ना म्हणजे रेडीमेड शक्यतो मी वापरत नाही. पण जर वेलची घालायचीच गरज लागली, तर मी ना अख्खी वेलची वापरत असते. त्याच्यातील दाणे काढायचे आणि ते मस्तपैकी आपलं जे चपाती लाटायचे जे लाटणं असतं, तर त्याने मी बारीक करून घेते. मस्त असा फ्रेश असा वेलचीचा वास येतो या खिरीला वगैरे. तर हे आता भाजून झाले. आता हे पटकन ना या खिरीमध्ये घालून घेते आणि पटकन आता एका साईडला खीर बनवत ठेवतीये. तर इथे मी आता थोडीशी साखर घालून घेतली चवीनुसार आणि आता मस्तपैकी खीर एका साईडला होतीये. तोपर्यंत मी काय करते, पीठ वगैरे मळून घेणार आहे. मग लगेचच मला चपात्या वगैरे करून घ्यायला. मध्येच कोणाचे फोन येत राहतात, नाहीतर मग कोणी ना कोणी कुरिअरवाला किंवा काही ना काही कोणीतरी येतच असतं. तर त्याच्यामध्ये ना मध्ये आपल्याला डिस्टर्बन्स होत असतो आणि मध्ये काम सोडून आपल्याला त्यांना अटेंड करावं लागतं. तर असो, आता हे रोजचंच झालेलं आहे. तर इथे आता खिरीमध्ये मी वेलची वगैरे घालून घेतली. आता खीर होतीये, तोपर्यंत आता बाकीचं काम उरकून घेते. तर इथे भरली वांगी बनवण्यासाठी मसाला बनवून घेते. छान असं ना मी आदल्या दिवशी आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट बनवली होती. ती थोडीशी पेस्ट ना मिक्सरच्या भांड्यातच राहिली होती. त्याच्यामुळे मी ते मिक्सरचं भांडं तसंच ठेवलं होतं. आता त्यामध्येच मी काय केलं, भाजलेले शेंगदाणे वगैरे घातलेले आहेत. थोडंसं आपला घरगुती जो मसाला असतो तो घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं चमच्याभर तेल घालून, कोथिंबीर घालून हा मसाला छान असा बारीक करून घेतलाय. आता ही जी वांगी चिरली होती ना, तर त्या वांग्यामध्ये आता हा सगळा मसाला पुन्हा एकदा मिक्स करून भरणार आहे. तर जेव्हा आपण वांग्याचा मसाला बनवतो ना, तर तेव्हा ना आपण त्याच्यामध्ये चमच्याभर थोडंसं तेल घालायचं आणि तो मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. पाण्याच्या ऐवजी थोडंसं तेल घालायचं. तर वांगी एकदा बनवून बघा तशी वाफेवरती इतकी चवदार बनतात ना आणि मसाला त्याचा खूप छान लागतो भरली वांग्यातला. तर मुलं तर असं भरली वांगी वगैरे दिली ना, तर मसाला त्याचा जास्तीत जास्त खातात. त्याच्यामुळे मी ना इथे थोडासा मसाला जास्तीचाच बनवून घेते. तर अशा पद्धतीने मस्त असा मसाला दाबून असा वांग्यांमध्ये भरलेला आहे आणि सगळीच वांगी आता पटापट अशा पद्धतीने भरून घेतीये. तर 1 पाव वांगी होती, सगळीच मी बनवून घेणार आहे. कारण की आता ना यामधून आता हे देखील नाश्ता वगैरे करतील. सोबतच दुपारच्या जेवणामध्ये आणि उरली तर रात्रीच्या जेवणामध्ये देखील ते खाऊन टाकतील वांगी. त्याच्यामुळे मी काय केलं, सगळीच वांगी बनवून घेतली. त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवस जर आपण फ्रिजमध्ये ठेवली, तर ती वांगी सुकल्यासारखी होतील. तर यामध्ये थोडंसं तेल घातलंय कढईमध्ये आणि आता मस्तपैकी यामध्ये ना मोहरी घालणार आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालून खमंग अशी फोडणी तयार करणार आहे आणि यामध्ये आता ही जी भरली वांगी आहेत ना, तर ती घालून मस्तपैकी तेलावरती परतून घेणार आहे. झाकण ठेवायचं आणि परतून घ्यायची. मस्तपैकी वांगी लालसर झाली पाहिजे तेलावरती आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये हा जो मसाला उरलेला असेल ना, तो वरतून घालायचा आणि थोडंसं अर्धा कप इतकं पाणी वरतून असं शिंपडल्यासारखं करायचं आणि झाकून ठेवायची. इतकी छान अशी वाफेवर वांगी तयार होतात ना,
तर खारी वांगी देखील मी अशीच बनवते. पण खाऱ्या वांग्यामध्ये ना लाल मसाला घालण्याच्या ऐवजी मी थोडीशी 2 मिरच्या घालते हिरव्या. तर त्याच्यामुळे काय होतं वांगी जास्त तिखट होत नाहीत, हलकासा तिखटपणा येतो आणि खाऱ्या वांग्याचा फ्लेवर येतो. बाकी पद्धत सेम अशीच. तर माझं एक कुकिंगचं चॅनल होतं, त्यावरती मी खारी वांगी बनवलेली. तर ते इतकं म्हणजे सगळ्यांना आवडली ना ती खारी वांगी. तर कधीतरी जर तुम्हाला वाटत असेल मी खारं वांगं बनवून दाखवावं, तर मला कमेंटमध्ये नक्की लिहा. मी नक्की एकदा खारं वांगं बनवून दाखवेल. आणि खारं वांगच का? कारण की माझी गावची जी मावशी आहे ना, तिच्या हातचं खारं वांगं मी एकदा बघितलं होतं आणि इतकं अप्रतिम झालं होतं ना, मस्त असं चवदार झालं होतं. तर असो आता इथे सगळं स्वयंपाक वगैरे उरकून घेते आणि आता अर्ध्या तासानंतर मी निघणार आहे माझ्या मम्मीकडे. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.